आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोदिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत. पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. कर्जमाफी संदर्भात सरकारने अभ्यास समिती नेमण्याचा निर्णय घेतला असून या समितीची मुख्यमंत्री लवकरच घोषणा करतील, अशी माहिती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत दिली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 2 वर्षात झालेल्या विविध गैरव्यवहारांची चौकशी करून कारवाई करण्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेमध्ये दिली. स्थानिक बाजारात दर्जेदार केळीला भाव मिळत नसल्याने संघर्ष करत असलेल्या शेतकऱ्यांनी आता निर्यातदारांच्या माध्यमातून आपला माल विदेशात पाठवणे सुरू केलंय. तेल्हारा तालुक्यातील हिंगणी येथील शेतकऱ्याची 20 टन वजनाची गाडी निर्यातदाराने इराणसाठी रवाना केली आहे. देशात मक्याला इथेनॉलमुळे चांगलाच भाव मिळत आहे. भारतात मका वाढीसाठी मोठी संधी आहे. जास्त स्टार्च आणि उत्पादकता असलेल्या वाणांचा विकास करून देशातील मका उत्पादन 2047 पर्यंत दुपटीहून अधिक वाढू शकते, असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकत्याच झालेल्या मका परिषदेत सांगितलंय. वाडा मंडल कार्यक्षेत्रातील वाडा, गुंडाळवाडी, बुरसेवाडी, कडधे, कान्हेवाडी, कमान, चास, पापळवाडी, आखरवाडी, चास आणि परिसरातील अनेक गावांमध्ये मे महिन्यापासून सलगपणे पाऊस सुरू आहे. अजूनही पाऊस कोसळतोच आहे. खरीप हंगाम सुरू होऊन जवळपास 1.5 महिना होत आला तरी शेतीची कामे करता येत नसल्याचं चित्र आहे. कापूस उत्पादकता घटीचे प्रमुख कारण समोर करत आज कोईतमूर येथे कापूस बियाणे उत्पादन आणि प्रक्रिया या क्षेत्रात भागधारकांशी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद साधला जाणार आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी धोरण बदलणे गरजेचे आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादक अडचणीत असताना विमा कंपन्यांना पाठीशी का घातले जात आहे, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील आणि अभिजित पाटील यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यंदाच्या हंगामात BG2 कापूस बियाणांच्या बाजारपेठेला मोठा हादरा देणाऱ्या गुजरातमधील HTBT बियाणानंतर विदर्भ आणि खानदेशात आता बनावट कीटकनाशकांच्या विक्रीने धुमाकूळ घातलाय. गुजरातमधून दररोज मोठ्या प्रमाणात बनावट कीटकनाशकांचा पुरवठा होत असल्याची माहिती कृषी सेवा केंद्र चालकांनी दिली आहे. ही कीटकनाशके स्वस्तात मिळत असल्याने शेतकरी त्याला बळी पडतायत. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.